अहिल्यानगर भारतीय जैन संघटना, श्री चांदमल मुनोत नेवासकर पब्लिक ट्रस्ट आणि जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय पद्मश्री डॉक्टर शरद कुमार दीक्षित अमेरिका यांच्या स्मरणार्थ 16 आणि 17 जानेवारी 2025 रोजी 23वे मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर आयोजित करण्यात आले आहे। भारतीय जैन संघटना, श्री चांदमल मुनोत नेवासकर पब्लिक ट्रस्ट आणि जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय पद्मश्री डॉक्टर शरद कुमार दीक्षित यांच्या स्मरणार्थ 16 आणि 17 जानेवारी 2025 रोजी 23वे मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर आयोजित करण्यात आले आहे। नगरमधील जिल्हा रुग्णालयात होणाऱ्या या शिबिरात डॉक्टर राजलाला अमेरिका आणि त्यांचे सहकारी डॉक्टर्स आवश्यक उपचार आणि सर्जरी करणार आहेत। या शिबिरात मुख्यत्वे दुभंगलेले ओठ, चेहऱ्यावरील विद्रूप वर्ण आणि डाग, नाक आणि कान यावरील बाह्य व्यंग, पापण्यातील विकृती अशा प्रकारच्या सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असणाऱ्या महागड्या शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात येणार आहे, अशी माहिती चांदमल मुनोत ट्रस्टचे ट्रस्टी किशोर मुनोत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर NS चव्हाण, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वैजनाथ गुरवले, भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय डॉक्टर NS, कार्यकारिणी सदस्य आदेश चंगेडिया आणि प्रशांत गांधी यांनी दिले आहे। तपासणीसाठी रुग्ण नोंदणी आणि तपासणी गुरुवार दिनांक 16 जानेवारी रोजी जिल्हा रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या आयुष्य वेडिंग तारकपूर या ठिकाणी होणार आहे। उर्वरित वेळेत शस्त्रक्रिया केल्या जाणार असून जळालेले, भाजलेले, पांढरे डाग असलेल्या रुग्णांना शिबिरात सहभागी होता येणार नाही। शिबिराच्या अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक अरुण दुगड 98 22 02 73 73, आदेश चंगेडिया 90 11 15 55 99 आणि 800 07 07 400 या क्रमांकावर संपर्क साधावा। सर्वप्रथम आपण सर्व पत्रकारांचे स्वागत। 23व्या प्लास्टिक सर्जरी शिबिर डॉक्टर दीक्षित साहेबांच्या यांना स्मरून अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटल, चांदमल मुनोत ट्रस्ट व भारतीय जैन संघटनाचं 23वं मोफत प्लास्टिक शिबिराची सुरुवात येत्या 16 तारखेपासून होत आहे। सुरुवातीपासून 2000 सालापासून चांदमल मुनोत ट्रस्ट, भारतीय जैन संघटना आणि जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्या एकत्रित याच्यातनं हा महायज्ञ सुरू झालेला आहे। 1995 सालापासून डॉक्टर दीक्षित साहेबांच्या मागे आम्ही होतो की अहमदनगरला प्लास्टिक सर्जरी शिबिर हा द्यावा, परंतु 2000 साली त्यांनी अचानक आम्हाला बोलवलं आणि प्लास्टिक सर्जरी शिबिर ची कल्पना त्यांनी आमच्या समोर ठेवली आणि आम्ही ती उचलून घेतली। त्यानंतर पहिलं कॅम्प झाल्यानंतर त्यांना आम्ही विचारलं की बाबा पुढच्या कॅम्पचं आपलं नियोजन काय आहे, तर ते म्हणाले तुम्ही जर बरोबर असाल तर हा कॅम्प पुढे असाच चालू राहील। आम्ही त्यांना शब्द दिला की हा कॅम्प नाही, हा महायज्ञ आहे, हा यज्ञ आपण सुरू करू, तो महायज्ञात रूपांतर करू आणि जोपर्यंत या ठिकाणी आपण किंवा आपले अनुयायी येत राहतील तोपर्यंत या शिबिराचं आयोजन नगरमध्ये चांदमल मुनोत ट्रस्ट आणि जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फत केलं जाईल। त्याप्रमाणे आजही होत आहे। माझे आजोबा कैलासवासी चांदमलजी मुनोत यांचं आयुष्यामध्ये एक ब्रीद वाक्य होतं, मानवता से बढ़कर कोई धर्म नहीं, आणि त्या यांनी आज माझी 3री पिढी आणि माझ्या पुढे माझ्या भावाची मुलं, माझे मुलं, 4थी पिढी सुद्धा या प्लास्टिक शिबिराचं आयोजन करतायत नगर आणि पुणे डॉक्टर संचिती हॉस्पिटलमध्ये। अहिल्यानगर चांदमल मुनोत ट्रस्ट व सिव्हिल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने आपलं 16 व 17 जानेवारीला प्लास्टिक सर्जरी कॅम्प हा आयोजित करण्यात आलेला आहे। हा 23वा प्लास्टिक सर्जरी कॅम्प आहे। मी आपले सगळ्यांना विनंती करतो की आपण जास्तीत जास्त याची प्रसिद्धी करून व जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा। 16 तारखेला आपण सकाळी बिगर काही खाता पिता पेशंटनी यावे व 16 तारखेला सकाळी 9 वाजल्यापासून आयुष बिल्डिंग, सिव्हिल हॉस्पिटलचा जो नवीन आयुष बिल्डिंग झालेला आहे तिथं हा कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे।
व आपण सगळ्यांनी 16 तारखेला रजिस्ट्रेशन आहे. 3 तास सकाळी पहिली रजिस्ट्रेशन होणार. 17 तारखेला नवीन पेशंट घेता येत नाही, कारण 16 तारखेला जे पेशंट आलेले आहेत त्यांचे ऑपरेशन आपण 17ला मेजर ऑपरेशन असतील ते 17ला करतो. म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण 16 तारखेलाच यावं व जास्तीत जास्त लोकांनी याचा सहभाग घ्यावा ही मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.